अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांच्या ग्रामीण भागात जलप्रदूषण करणाऱ्या तब्बल 19 अनधिकृत जीन्स धुलाई कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं काम बंद करण्याच्या नोटीस बजावल्यात। पाले गावातील 16 तर मलंगगड परिसरातील कुंभारली येथील 3 कारखान्यांचा यात समावेश आहे। या कारखान्यांमधून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट नैसर्गिक जलप्रवाह आणि वालधुनी नदीच्या प्रवाहात सोडलं जात असल्याचा आरोप आहे। त्यामुळे वालधुनी नदी अक्षरशः गटर बनल्याचं चित्र आहे। हे दूषित पाणी पुढे उल्हास आणि काळू नदीच्या प्रवाहात मिसळतं। विशेष म्हणजे उल्हास नदीतून ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणी पुरवठा केला जात असल्यानं हा प्रकार लाखो नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारा ठरू शकतो। उल्हासनगरमधून कारवाई झाल्यानंतर हे उद्योग ग्रामीण भागात स्थलांतरित झाल्याचं सांगितलं जातं। यापूर्वी कारवाई झाली, मात्र कारवाईनंतर पुन्हा कारखाने सुरू होत असल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालेत। आता 19 कारखान्यांना काम बंद नोटीस देण्यात आल्या, मात्र ही कारवाई केवळ कागदावर न राहता अनधिकृत जीन्स उद्योगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होते। पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, उल्हासनगर।